तर कस्टमरचं माप आहे, छाती 32 आहे, 26 कंबर आहे. उंची जी आहे ती समोरची उंची आपण मोजलेली आहे, समोरची उंची 14 घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर जे आहेत ते 13.5 शोल्डर आहेत. ह्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहोत. तर मेन आपल्याला पेपर कटिंग मध्ये फक्त उंची आणि शोल्डर मध्येच बदल करावे लागतात. तर आता हा जो बॅक पार्ट आहे याची उंची तुम्हाला मोजायची कुठून, इथे गळा कट केलेला असतो, ह्या गळ्यापासून तुम्हाला उंची मोजायची. तर ह्याची तयार उंची 13 असणार आहे, कारण पेपर कटिंग वरती दिसतीये तुम्हाला 14. ठीक आहे. आणि आता आपण समोरची उंची मोजू याची. तर समोरची उंची 14 आहे, कारण इथे 15 येत आहे. इथे अर्धा इंच वरती जाणार आहे, अर्धा इंच खाली जाणार आहे. तर हे जर तुम्ही पाहिलं तर आपली पाठीमागची आणि समोरची उंची सेम नसते. आता आपण मोजणार आहोत याचे शोल्डर. तर शोल्डर मोजताना नेहमी इथे मोजायचे. तर हे जर तुम्ही पाहिलं तर इथे येत आहे 7.25 इंच. तर मी चेक करणार आहे, हे शोल्डर आहे 14.5 इंच, पण माझ्या कस्टमरचे शोल्डर आहेत 13.5 इंच. तर मी कसे बदल करणार आहे ते तुम्हाला सांगते. आता इथे जर बॅक हुक घ्यायचा असेल तर बॅकला शिलाई मार्जिन इकडे वाढवायचंय, पण मी हा फ्रंट हुक घेणार आहे, त्यामुळे मी हा आहे असा मार्क करणार आहे. आता इथे आपल्याला आपले शोल्डर हवेत 13.5. तर 13.5चं मी अर्ध करतेय, तर ते येत आहे 6.25 इंच. तर मी हा पार्ट जो आहे तुम्ही पाहू शकता, मुंढा मी आत घेऊन याला आकार देणार आहे. पहिला मी असा इथे आकार दिला होता, आता मी हा असा आकार देते. ठीक आहे. आणि इथून मी गळ्याचा आकार देणार आहे आणि हा शोल्डर. सो इथे जर तुम्ही छाती मोजलीत तर आपण बोटनेक ब्लाउज मध्ये लुजिंग ऍड करतो. तर 32 असल्यामुळे आपण अर्धा इंच यामध्ये लुजिंग दिलेले आहे, म्हणजे 8 इंच चौथा भाग 32चा आणि अर्धा इंच लुजिंग, आणि मग त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन दिले. सो इथे पण तुम्हाला ते चेक करायचंय की 8.5 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता कंबर जी आहे ती 26 इंच आहे, मग मी 26 इंच 6.5 बॅक साईडचा 1 इंचाचा टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. टक्स नसेल घ्यायचा तर तुम्ही डिरेक्टली 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. मी टक्स शक्यतो घेत नाही, पेपर कटिंग मध्ये सुद्धा टक्स नाही दिलायला बोटनेकला. सो जेवढं आहे तेवढं मी ऍडजस्ट केलं. सो हे झालंय माझं पाठीमागचा भाग. आता आपण हा बॅक पार्ट उंची मध्ये मी काहीच बदल नाही केलाय, पण तुम्हाला जर करायचं आहे तर जर खालच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही अर्धा इंच काही कमी जास्त जर केलं तर तेच तुम्हाला समोरच्या भागामध्ये सुद्धा करायचंय. कारण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागचा आणि समोरच्या भागाची उंची वेगळी असते, हे पाहू शकता तुम्ही. तर ही का वेगळी असते, कारण पाठीमागे आपल्याला छाती नसते, आपल्याला छाती समोर असते, आणि तो भाग असा एक्झॅक्टली परफेक्टली असा फुगीर तयार व्हायला पाहिजे आणि ब्लाऊज छातीवरती चढायला नाही पाहिजे, म्हणून आपली पुढची उंची पाठीमागच्या भागापेक्षा जास्त असते. त्यामुळे पाठीमागच्या भागामध्ये अधिक किंवा वजा कराल ते तुम्हाला फ्रंट पार्ट मध्ये कंपल्सरी करायचं म्हणजे करायचंच आहे. त्याप्रमाणे आपण शोल्डर घेतलेले आहेत 5.25 इंच. तर आपला इथे शोल्डरचा गॅप किती पडलाय, टोटल अर्धा इंच. तर मग आपल्याला इकडच्या बाजूने हुकाय पट्टीच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वजा करायचंय. तर आता इथे अर्धा इंच ऑलरेडी शिलाई मार्जिन आहे, तर आपण काय करणार आहोत मी तुम्हाला इथे दाखवते. जर तुमचं शोल्डर सेम असेल तर तुम्हाला यामध्ये काहीच बदल नाही करायचे आहे, असं तुम्हाला मार्किंग करायचंय. आता हा मी फ्रंट पार्ट आहे असा मार्क करून घेतलाय. तर आपण इथे जेवढं आपण कमी केलंय ना, ते तुम्हाला कमी कुठे करायचंय, तर ते तुम्हाला इथे कमी करायचंय, एवढी इथे फ्रंटला. नाहीतर हे जर तुम्ही कमी नाही केलं तर तुमचा गळ्याला ब्लाऊज लूज होणार आहे, त्यामुळे हे तुमचं वजा होणार आहे. जर तुम्ही फक्त शोल्डर मध्ये बदल केले तरच तुम्हाला हे बदल करायचे. आता इथे तुम्हाला गळ्याला थोडासा आतून आकार द्यायचा, कारण आपण शोल्डर पट्टी
याची आणि याची एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यामुळे बदल तुम्हाला शोल्डरमध्ये नाही करायचेत, बदल तुम्हाला इथे करायचेत आणि फक्त गळ्याला थोडासा आतून आकार द्यायचा, जेणेकरून तो फिटिंगला परफेक्ट बसणार, अगदी असा दाटल्यासारखा होणार नाही. आणि आता येते बाही. आता ही बाही आपण ह्या पद्धतीने ड्राफ्ट केलेली आहे. ह्याची उंची आहे तयार 9 इंच, कारण 1 इंच शिलाई मार्जिन. तर ह्यामध्ये बदल तुम्हाला एवढेच करायचे. उंची कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर हा पार्ट असा ओपन करून ठेवायचा आणि समजा मला ह्याची उंची 10 तयार पाहिजे, तर मग मी काय केलं, खालच्या बाजूने 1 इंच वाढवलं. नेहमी इथल्या बाजूने वाढवायचं. तर मी इथे खालच्या बाजूने 1 इंच वाढवलेलं आहे आणि ही लाईन मी मार्क करणार आहे आणि मग आहे तशी मी बाही ड्राफ्ट करणार आहे. तर हे झालंय आपलं 32 साईजचं बोटनेकचं ड्राफ्टिंग. सो अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आणि स्टिचिंगची पद्धत ऑलरेडी मी यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेले आहे, बोटनेक ब्लाऊज कसा शिवायचा. तर आता हे 32 मापाचं अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊज फ्रंटला डीप नेक आपण घेतलेला आहे. तर याचं अशा पद्धतीने तुम्हाला साध्या पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे बोटनेक ब्लाऊजचे तयार पेपर कटिंग तुम्हाला 32 ते 42 साईज मध्ये अवेलेबल असणार आहेत. तुम्हाला जर का घ्यायचे असतील हे तयार ब्लाऊजचे पेपर कटिंग, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर आजच बुक करा. आणि ज्या मैत्रिणींनी बोटनेक ब्लाऊजचे पेपर कटिंग घेतलेत त्यांनी आतापर्यंत शिवलेले ब्लाऊज कसे झालेत ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला मग तुमची ऑर्डर आजच बुक करा, माझ्याशी संपर्क साधा. तर हे आहे या ब्लाऊजचं फायनल लुक. फ्रंट डीप आणि बॅक साईडला बोटनेक आणि बॅक साईडला आपण केलं आहे डिझाईन. तर सुंदर असा हा शेप बनवला आहे काठ वगळून. आणि त्यानंतर इथे ना छोट्याशा बुट्टीज होत्या, त्या बुट्टीजचं मी इथे छोटंसं बटन बनवलेलं आहे. आणि हा आहे पूर्णपणे तयार झालेला ब्लाऊज आणि याचं इतकं सुंदर फिनिशिंग झालं आहे. आणि करते आता कस्टमरचं ब्लाऊज पॅकिंग. चला बाय, भेटूया.